नमस्कार पालक हो व विद्यार्थी मित्रांनो, मी सुयश NLP कोच एज्युकेशनल काउन्सिलर. तर आज आपण जाणून घेणार आहोत की 10वी नंतर योग्य करिअर कसे निवडावे. जनरली करिअर कसं निवडलं जातं, तर करिअर निवडण्याची मूळ पद्धत आपण पाहतो जी वापरली जाते, तर ती पहिली पद्धत आहे पर्सेंटेजच्या बेसिसवर. तर खूप चांगले पर्सेंटेज मिळाले, खूप चांगले मार्क्स मिळाले तर सायन्सला ॲडमिशन घेतलं जातं, डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं जातं. त्यापेक्षाही थोडेसे कमी मिळाले तर कॉमर्सला ॲडमिशन घेतलं जातं. त्यापेक्षाही कमी मिळालं तर आर्ट्सला किंवा ITला ॲडमिशन घेतलं जातं. आपल्याला काय वाटतं, ही पद्धत बरोबर आहे की चुकीची आहे? काहींना बरोबर वाटेल, काहींना चुकीची वाटेल. ठीक आहे, दुसरी पद्धत बघूया. दुसरी पद्धत आहे मित्रांच्या मैत्रिणींच्या मतानुसार, नातेवाईकांच्या मतानुसार, की माझा मित्र त्या कॉलेजला ॲडमिशन घेतो आहे म्हणून मी तिकडे घेणार, माझी मैत्रीण त्या साईडला ॲडमिशन घेते म्हणून मी तिकडे घेणार, किंवा माझे काका मामा म्हणतात अरे तू त्या साईडला ॲडमिशन घे, तू त्या कॉलेजला ॲडमिशन घे, त्यांच्या मतानुसार. ही झाली दुसरी पद्धत. तिसरी पद्धत जवळपास सर्वांना मान्य असेल. असं म्हटलं जातं की ज्या फील्डमध्ये आपला इंटरेस्ट आहे ते करिअर आपण निवडलं पाहिजे. जवळपास सर्वांना ही पद्धत मान्य आहे. मी जेव्हा करिअर गायडन्सचा सेमिनार घेत असो त्यामध्ये बरेच विद्यार्थी असतात, बरेच पालक असतात. तर तिथं मी विचारतो की ही पद्धत किती जणांना मान्य आहे, तर सर्वजण हात वर करतात की येस, ज्या फील्डमध्ये आपला इंटरेस्ट आहे ते आपण करिअर निवडायला पाहिजे. बरेच जण हात वर करतात, येस ठीक आहे. तर माझा त्यांना दुसरा प्रश्न असतो की इथं बसलेल्यापैकी असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांना क्रिकेटमध्ये भरपूर इंटरेस्ट आहे. बरेच विद्यार्थी हात वर करतात की येस, मला क्रिकेटमध्ये भरपूर इंटरेस्ट आहे म्हणून. तर त्यांना परत पुढचा प्रश्न विचारतो मी की क्रिकेटमध्ये तुम्हाला इतका इंटरेस्ट आहे, इतका भरपूर इंटरेस्ट आहे, तर मग क्रिकेटला ॲज अ करिअर म्हणून तुम्ही का निवडत नाही? का निवडत नाही सांगू मी. कारण क्रिकेटमध्ये इंटरेस्ट तर भरपूर आहे, क्रिकेटमध्ये इंटरेस्ट भरपूर आहे, पण क्रिकेट खेळण्यासाठी लागणारं जे कौशल्य आहे, जे टॅलेंट आहे ते त्या लेवलचं नाही आहे. इंटरेस्ट भरपूर आहे पण टॅलेंट जे आहे ते कॉलनीत खेळण्याच्या लेवलचंच आहे, त्या लेवलचं नाही आहे, म्हणून क्रिकेटला ॲज अ करिअर निवडत नाही. तर फक्त इंटरेस्टच्या बेसिसवर आपण करिअर निवडत असू तर ते खूप धोकादायक आहे. कारण इंटरेस्ट हा वेळेनुसार, काही कालावधीनुसार हा बदलत असतो. आज एका फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, उद्या परत आणखी काही दिवसांनी काही वेगळ्या फील्डमध्ये इंटरेस्ट येऊ शकतो. त्यामुळं फक्त इंटरेस्टच्या बेसिसवर करिअर निवडू नये. तर करिअर कशा पद्धतीने निवडलं पाहिजे? सायंटिफिक वे काय की तुमच्यामध्ये असणारा टॅलेंट व इंटरेस्ट या दोघांचा ताळमेळ केला पाहिजे. की ज्या फील्डमध्ये तुमचं टॅलेंट आहे, टॅलेंट कुठल्या फील्डमध्ये जास्त आहे ते फाइंड आउट केलं पाहिजे. टॅलेंट ज्या फील्डमध्ये जास्त आहे त्या फील्डमध्ये आपण करिअर निवडलं पाहिजे. समजा एक ज्या फील्डमध्ये आपलं टॅलेंट खूप आहे पण त्यामध्ये इंटरेस्ट तेवढा नसेल, समजा मीडियम इंटरेस्ट असेल तरी देखील चालेल, कारण की इंटरेस्ट हा आपण तयार करू शकतो. काही कालावधीनंतर इंटरेस्ट हा तयार होऊ शकतो, पण टॅलेंट हे महत्त्वाचं आहे. ज्या फील्डमध्ये टॅलेंट आहे त्या फील्डमध्ये आपण करिअर निवडलं पाहिजे. तर हे टॅलेंट कसं फाइंड आउट केलं पाहिजे? त्यासाठी आपण करतो की एक टॅलेंट फाइंडिंगची एक टेस्ट आहे. तर त्या टॅलेंट फाइंडिंगच्या टेस्टला सायंटिफिक भाषेत म्हटलं जातं डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. तर ही टेस्ट नेमकी काय आहे, कोण हे टेस्ट करू शकतो, कशी आहे, हे आपण आता नीट समजून घेऊया. तर आपण पाहतो की काही विद्यार्थी असतात की त्यांना ग्रुपमध्ये राहून अभ्यास करायला आवडतं, काही असतात की त्यांना एकटं राहून अभ्यास करायला आवडतं, काही जण असतात की हातात पुस्तक घेतात, चालत चालत वाचत असतात, काही जण असतात की गाणे ऐकत ऐकत, म्युझिक ऐकत ऐकत अभ्यास करतात. असं जर आपण पाहिलं तर प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळा आहे. प्रत्येकजण वेगवेगळा का आहे? बिकॉज ऑफ अवर ब्रेन. आपलं बॉडी माइंड मेकॅनिझम जे आहे हे कम्प्लिटली आपल्या ब्रेनवर डिपेंड आहे. ब्रेनमध्ये पाहिलं तर जनरली 2 पार्ट पडतात, जसं की एक आहे लेफ्ट ब्रेन आणि एक आहे राईट ब्रेन. तर लेफ्ट साईडला जो ब्रेन आहे तर इथं त्याचे 5 लोब असतात: प्रीफ्रंटल, फ्रंटल, पेरिएटल, टेम्पोरल, ऑसिपिटल. लोब म्हणजे काय? सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं कंपार्टमेंट म्हणू शकतो, कप्पे म्हणू शकतो. लेफ्ट साईडला 5 लोब म्हणजे 5 कंपार्टमेंट, राईट साईडला पण सेम 5 लोब असतात म्हणजे 5 कंपार्टमेंट. टोटल झाले 10 कंपार्टमेंट. तर या 10 कंपार्टमेंटमध्ये 12 करोड न्यूरॉन सेल्स असतात, न्यूरॉन पेशी. तर हे न्यूरॉन सेल्स, हे न्यूरॉन पेशी कधी तयार होत असतात? हे तयार होत असतात ड्युरिंग प्रेग्नन्सी. जेव्हा आपण आपल्या आईच्या गर्भात असतो त्यावेळेस साधारण 13व्या आठवड्यात असताना आपल्या ब्रेनची डेव्हलपमेंट व्हायला चालू होते, आणि त्याच वेळेस पॅरलली आपल्या बॉडीवरचे, आपल्या बोटांवरचे ठसे, बोटांवरचे फिंगरप्रिंट तयार व्हायला चालू होतात, आणि साधारण ते 19व्या आठवड्यात ते कंप्लीट होतात. तर आता जसं की मी म्हणलं, आपल्या ब्रेनचे 10 कंपार्टमेंटमध्ये 12 करोड न्यूरॉन सेल्स. तर तुमचे, माझे, सगळ्यांचे टोटल 12 करोड न्यूरॉन सेल्स आहेत. तर हे जे न्यूरॉन सेल्स आहेत फक्त प्रत्येकाचं डिस्ट्रीब्युशन वेगवेगळं आहे, कुणाचे कुठल्या कप्प्यात जास्त आहेत, कुठल्या कप्प्यात कमी आहेत, पण टोटल सगळ्यांचे 12 करोडच आहेत. फक्त डिस्ट्रीब्युशन प्रत्येकाचं रँडमली आहे, वेगवेगळं आहे. तर आता जसं की मी म्हटलं 10 कंपार्टमेंटमध्ये 12 करोड न्यूरॉन सेल्स. प्रत्येक कंपार्टमेंटचं स्पेसिफिक काम आहे. आता मी तुमच्याशी बोलतोय तर माझ्या ब्रेनचा वापर होतोय,
येस, तुमच्याशी बोलतोय तर माझ्या ब्रेनच्या 10 कंपार्टमेंटपैकी पर्टिक्युलर एका कंपार्टमेंटचं काम चालू आहे. जसं की आपल्याला लोकांशी बोलण्यासाठी लागतं इंटरपर्सनल स्किल, कम्युनिकेशनचं स्किल, पर्टिक्युलर त्या कंपार्टमेंटचं काम चालू आहे. समजा मी काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करतोय, रनिंग करतोय, जिममध्ये एक्सरसाइज करतोय, तर त्यावेळेस पर्टिक्युलर वेगळ्या कंपार्टमेंटचं काम चालू असतं. समजा मी काहीतरी लॉजिकल कॅल्क्युलेशन्स करतोय, मॅथ्स गणित वगैरे सॉल्व्ह करतोय, रिझनिंग सॉल्व्ह करतोय, तर त्यावेळेस पर्टिक्युलर लॉजिकल कंपार्टमेंटचं काम चालू असतं. म्हणजे प्रत्येक कामासाठी वेगवेगळा कंपार्टमेंट आहे. आणि ज्या कंपार्टमेंटमध्ये हे न्यूरॉन सेल्सची संख्या जास्त आहे त्या कंपार्टमेंटचं जर मी काम करायला लागलो तर ते सहज होतं माझ्याकडनं. मला त्यासाठी जास्त एफर्ट्स करावं लागत नाही, मी ते काम एन्जॉय करतो. आणि ज्या कंपार्टमेंटमध्ये न्यूरॉन सेल्सची संख्या कमी आहे त्या कंपार्टमेंटचं जर मी काम करायला लागलो तर ते काम करताना थोडंसं टाळटाळ होतं आहे, थोडंसं नकोसं वाटायला लागतं आहे. आता आपण पाहतो बऱ्याचदा की काही विद्यार्थी असतात की ज्यांना गणितामध्ये 100पैकी 100, 100पैकी 90 असे मार्क्स मिळतात. आणि एकीकडे बघतो 35 पाड्याचे वांदे असतात. ज्याला 100पैकी 100 मिळाले त्याला आपण काय म्हणतो? हुशार आहे म्हणतो, जिनियस आहे म्हणतो. पण ज्याला 35 मिळाले त्याला काय म्हणतो? ॲव्हरेज आहे, ढ आहे असं म्हणतो. असं का म्हणतो आपण? कारण आपल्याला आपल्या शिक्षकांनी सांगितलं आहे, पालकांनी सांगितलं आहे म्हणून आपण असं म्हणतो. पण जे सायंटिस्ट, जे शास्त्रज्ञ ब्रेनचा स्टडी करत आहेत त्यांचं म्हणणं नक्कीच आपल्यापेक्षा वेगळं असेल. येस, त्यांचं म्हणणं काय की ज्याला 100पैकी 100 मिळालेत गणितात तो तर हुशार आहेच, तो तर टॅलेंटेड आहेच. पण ज्याला 35 मिळालेत तो देखील हुशार आहे, त्याच्या एवढंच हुशार आहे. कसं? तर ज्याला 100पैकी 100 मिळालेत गणितात त्याचं लॉजिकल कंपार्टमेंटमध्ये न्यूरॉन पेशींची संख्या जास्त आहे, त्यामुळे तो तिथे चांगला परफॉर्म करू शकला. पण ज्याला 100पैकी 35 मिळालेत त्याचं लॉजिकल कंपार्टमेंटमध्ये न्यूरॉन पेशींची संख्या कमी आहे, पण तो तिथं कमी आहे म्हणजे तो दुसऱ्या कप्प्यात कुठेतरी जास्त आहे. लॉजिकलमध्ये कमी आहे म्हणजे लिंग्विस्टिक म्हणजे भाषेच्या ह्याच्यात त्याची जास्त असू शकते, म्युझिकमध्ये असू शकते, व्हिज्युअलायझेशनमध्ये असू शकते, स्पोर्ट्समध्ये असू शकते, कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात तो देखील टॅलेंटेड आहेच, फक्त आपल्याला माहीत नाही आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळतो, त्याला ते कधी काम वाटतं? एन्जॉय करतो. लता मंगेशकर गाणं म्हणते, तिला ते कधी काम वाटतं? एन्जॉय करते. तसंच आपण आपल्या आजूबाजूला काही हाताच्या बोटावर मोजणं आहेत की अशी काही लोक पाहतो की ते त्यांचं काम करत असतात पण त्यांना त्यांचं काम हे काम नाही वाटत, ते एन्जॉय करत असतात. तसंच आपल्यासाठी, आपल्या मुलासाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे काम ते करतील, जे करिअर ते करतील पण ते काम त्यांना काम नाही वाटणार, ते सहजतेने करू शकतील. असं कोणतं करिअर आहे, असं कोणतं काम आहे, तर ते फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ते आपल्याला ह्या टेस्टच्या माध्यमातून कळू शकतं. तर ते कसं कळू शकतं? तर ते कळू शकतं जर आपल्याला हे जर क्लिअरली कळलं की कुठल्या कप्प्यात किती टक्के न्यूरॉन पेशी आहेत तर आपण ते फाइंड आउट करू शकतो की कोणतं करिअर आपल्यासाठी जास्त योग्य आहे. तर हे कसं कळू शकतं? बिकॉज ऑफ अवर फिंगरप्रिंट. आपले फिंगरप्रिंट जर बघितलं हे युनिक आहेत. भारताची लोकसंख्या आहे 125 कोटी, जगाची लोकसंख्या आहे 700 कोटीच्या वर. तर या 700 कोटी लोकात आपलं जे फिंगरप्रिंट आहे हे फिंगरप्रिंट इतकं युनिक आहे की निसर्गाने इतकं युनिक बनवलं आहे की एकाचंही दुसऱ्या कोणाशी मॅच होत नाही. तर ह्या फिंगरप्रिंटचा वेगवेगळ्या फील्डमध्ये वापर होतो. जसं की डॉक्टर जेनेटिकमध्ये वापरतात, पोलीस गुन्हेगारांना पकडण्यासाठी वापरले जातात, त्यानंतर आधार कार्ड, अटेंडन्स, सिक्युरिटी रिझन बऱ्याच ठिकाणी याचा वापर होतो. तर याचा एज्युकेशनल फील्डमध्ये आपण कशा पद्धतीने वापर केला पाहिजे त्यावर सायंटिस्टनी बरंच काही रिसर्च केलं गेलं आणि एक थेरी मांडली गेली. त्या थेरीचं नाव आहे कोरिलेशन ऑफ फिंगरप्रिंट अँड ब्रेन. तर ही जी थेरी आहे तर या थेरीमध्ये त्यांनी सांगितलं की आपला लेफ्ट साईडचा जो ब्रेन असतो हा राईट साईडच्या बॉडीला कंट्रोल करत असतो आणि राईट साईडचा जो ब्रेन आहे हा लेफ्ट साईडच्या बॉडीला कंट्रोल करत असतो. तर आपले हे 5 बोटांचे जे फिंगरप्रिंट आहेत हे 5 बोटांचे ठसे घेऊन, फिंगरप्रिंट घेऊन आपण ब्रेनचे जे इकडचे 5 लोब आहेत, 5 कंपार्टमेंट, त्याचा न्यूरॉन सेल्सचा काउंट आपण मिळू शकतो की कुठल्या कप्प्यात किती टक्के न्यूरॉन सेल्स आहेत. असं काय इकडचं इकडं? कारण की लेफ्ट साईडचा ब्रेन हा राईट साईडच्या बॉडीला कंट्रोल करत असतो तसं म्हणून. तर तसेच लेफ्ट साईडचं जे आहे इकडे लेफ्ट साईडचा हँड घेऊन आपण इथं राईट साईडचे जे आपले ब्रेनचे न्यूरॉन सेल्स आहेत तो आपण काउंट मिळू शकतो की कुठल्या कप्प्यात किती टक्के न्यूरॉन सेल्स आहेत. तर आपले ब्रेनचे न्यूरॉन सेल्स आणि आपले फिंगरप्रिंट हे कशा पद्धतीने कोरिलेट करतात हे सायंटिस्टनी डॉक्टर रिटा लेवी मोटालस्ली आणि डॉक्टर स्टॅनली कोहेन हे जे 2 सायंटिस्ट आहेत त्यांनी सायंटिफिकली, मेडिकली प्रूव्ह केलं की आपले ब्रेनचे न्यूरॉन सेल्स आणि आपले फिंगरप्रिंट कशा पद्धतीने कोरिलेट करतात. त्यामुळं ही जी थेरी आहे कोरिलेशन ऑफ फिंगरप्रिंट अँड ब्रेन या थेरीला मेडिकलच्या फील्डमध्ये नोबेल प्राइज मिळालं. तर हे कसे कोरिलेट करतात? कारण आईच्या गर्भात असताना ज्यावेळेस आपली ब्रेनची डेव्हलपमेंट व्हायला चालू होते, साधारण 13व्या आठवड्यात असताना आपली ब्रेनची डेव्हलपमेंट व्हायला चालू होते आणि पॅरलली त्याच वेळेस आपल्या बोटांवरचे फिंगरप्रिंट पण तयार व्हायला चालू होतात आणि ते पॅरलली समांतर तयार होत असतात आणि साधारण 19व्या आठवड्यात ते साधारण कंप्लीट होतात. त्यामुळं या दोघांमध्ये कोरिलेशन असतं. तर ही टेस्ट आपण कशी करतो? ही टेस्ट म्हणजे काय कुठली क्वेश्चन आन्सरची टेस्ट नाही आहे. ही टेस्ट जी आहे ही फिंगरप्रिंटची टेस्ट आहे.
तर ही टेस्ट 3 स्टेपमध्ये केली जाते. पहिली स्टेप जी आहे, पहिल्या स्टेपमध्ये आपण विद्यार्थ्यांचे फिंगरप्रिंट घेतो. त्यासाठी साधारण एक 10 मिनिटाचा वेळ लागतो. ही पहिली स्टेप. सेकंड स्टेपमध्ये ते फिंगरप्रिंट आम्ही आमच्या हेड ऑफिसला पाठवतो. त्यानंतरनं एका विद्यार्थ्यावर डिटेल साधारण एक 50-55 पानाचा रिपोर्ट तयार होऊन येतो. त्यासाठी साधारण एक 4 दिवसाचा वेळ लागतो, 4 ते 5 दिवस. त्यानंतर तो रिपोर्ट आल्यानंतर 1 ते 2 दिवस आम्ही त्याचा स्टडी करतो. स्टडी केल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे आईवडील या तिघांना थर्ड स्टेपमध्ये आम्ही त्यांना काउन्सिलिंगला बोलवतो. साधारण एक 4-5 दिवसानंतरनं विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे आईवडील मग आपण बसून काउन्सिलिंग करतो. जेव्हा काउन्सिलिंग करत असतो त्यावेळेस आता तुम्ही माझ्यासाठी नवीन आहात, तुमचा मुलगा माझ्यासाठी नवीन आहे, तुमची मुलगी माझ्यासाठी नवीन आहे. पण ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग करत असतो त्यावेळेस पालक स्वतः म्हणतात की येस, मी माझ्या मुलामध्ये हे टॅलेंट पाहिलं होतं, हे स्किल पाहिलं होतं. आज मला कळालं की सायंटिफिकली कळालं की कोणतं टॅलेंट कोणत्या लेवलला आहे आणि मी त्याला कुठल्या साईडला जास्त प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. हे क्लिअरली ह्या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं. तसेच त्याचा स्वभाव कशा पद्धतीनं आहे आणि मग त्याला हँडल कशा पद्धतीनं केलं पाहिजे ह्या देखील गोष्टी ह्या टेस्टच्या माध्यमातून समजतात. तसेच आपली लर्निंग स्टाईल, आपली शिकण्याची पद्धत कोणती जास्त स्ट्रॉंग आहे, ऑडिटरी, व्हिज्युअल, कॅनेस्थेटिक, तर कुठल्या पद्धतीनं त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे हे देखील त्या टेस्टच्या माध्यमातून समजू शकतं. तर अशा पद्धतीने ही जी टेस्ट आहे त्या टेस्टचा आपण बेनिफिट घेऊ शकता. स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही टेस्ट करू शकता. तर ही जी टेस्ट आहे तर ह्या टेस्टचा मला काय फायदा झाला मी तुम्हाला सांगतो. तर माझं एज्युकेशन झालं बीकॉम झाल्यानंतर मी MBA केलं. MBA फायनान्समध्ये केलं. आता मी फायनान्सचा स्टुडंट आहे तर मी फायनान्सच्या फील्डमध्ये काहीतरी जॉब बिझनेस करायला पाहिजे. पण मी करतोय ट्रेनिंग, कन्सल्टिंग, काउन्सिलिंग या फील्डमध्ये काम करतोय. मी जेव्हा ही टेस्ट केली माझं MBA झाल्यानंतर तर त्यात मला या रिपोर्टच्या माध्यमातून कळालं की माझं जे स्ट्रॉंग फील्ड आहे हे एज्युकेशनल ट्रेनिंग, कन्सल्टिंग, काउन्सिलिंग, ट्रेनिंग प्रोग्राम्स घेणं ह्या फील्डमध्ये जास्त आहे. आणि जे फायनान्सचं जे फील्ड बघितलं तर त्या फील्डमध्ये जर बघितलं तर त्या फील्डमध्ये मी मीडियम आहे. म्हणजे फायनान्समध्ये देखील सक्सेसफुल होऊ शकतो. पण हे जे काम मी निवडलं आहे, हे जे मी करिअर निवडलं आहे तर ह्या करिअरमध्ये मला हे काम नाही वाटत, मी सहजतेनं करू शकतो. तसेच ही जी टेस्ट आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, ही टेस्ट आपल्याला लाईफमध्ये एकदाच करावी लागते. का? कारण की आपल्यामध्ये 2 प्रकारचे टॅलेंट असतात. एक आहे इनबॉर्न टॅलेंट म्हणजे जन्मजात गुण, जेनेटिकली आईवडिलांकडनं आपल्यामध्ये आलेले. त्यानंतरनं दुसरं आहे ॲक्वायर्ड टॅलेंट. ॲक्वायर्ड म्हणजे काय, जन्मजात तो गुण नाही आहे पण आपण शिकून आत्मसात केला आहे. तर या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला काय समजतं, आपल्यामध्ये असणारे इनबॉर्न टॅलेंट, जन्मजात गुण आपल्याला या रिपोर्टच्या माध्यमातून समजतात. तर हे जे जन्मजात गुण असतात, जे इनबॉर्न टॅलेंट असतात, साधारण वयाच्या 20-25 वर्षापर्यंत बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात. तर ही टेस्ट आपण करून आपल्यामध्ये असणारे इनबॉर्न टॅलेंट आपण जाणून घेऊ शकतो. ही टेस्ट कोण करू शकतं? ही टेस्ट 3 वर्षाच्या पुढं कोणीही करू शकतं. मी गेल्या साधारण 3.5 वर्षापासून मी टेस्ट आणि काउन्सिलिंग घेतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी, बऱ्याच पालकांनी याचा बेनिफिट घेतलेला आहे. तर मी मिनिमम जर म्हटलं तर माझा एक्सपिरियन्स तर मिनिमम 4 वर्षाच्या विद्यार्थ्याची पण ही टेस्ट केली आणि मॅक्सिमम म्हटलं तर 43 वर्षाच्या पालकांची पण मी ही टेस्ट केलेली आहे. इव्हन या टेस्टवरून मी मॅरेज काउन्सिलिंग देखील केले आहेत. तर खूप छान पद्धतीने ही टेस्ट आहे. या टेस्टचा आपण नक्कीच फायदा घेऊ शकता. तर ही टेस्ट ज्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी, पालकांनी केली आहे तर त्यातल्या काही विद्यार्थ्यांचे, काही पालकांचे आपण मनोगत ऐकूया की नेमकं ही टेस्ट केल्यामुळं त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काय फायदा झाला, त्यांचं करिअर निवडायला कशा पद्धतीनं मदत झाली. तर ते काही आपण मनोगत पाहूया. मी किशोरी विपुल शहा. माझा मुलगा निलय विपुल शहा ह्याची आज DMIT टेस्ट करून घेतली. तो आत्ता 10वी पास झाला. खरं तर आम्ही अर्थात 10वीच्या आधी थोडी टेस्ट करायला पाहिजे होती पण 10वी नंतर केली, पण नॉट बॅड. आत्ता त्याच्या ज्या क्वालिटीज आहेत तर त्याच DMITमध्ये पण पॉझिटिव्हली खूप चांगल्या रीतीने आम्हाला समजल्या. आणि जवळजवळ आम्ही म्हणतो की त्याचं आज जे बिहेवियर आहे किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याची जी बॉडी लँग्वेज आहे ती तंतोतंत DMIT बरोबर मॅच झालेली आहे आज आमची. तर वी आर हॅपी की आम्ही आज त्या DMIT टेस्ट केली, ह्याचा एक आम्हाला आनंद झालेला आहे. आणि हॅन्सफोर्थ त्यांनी दिलेले आम्हाला सजेशन्स आणि गायडन्स आम्ही त्याच्यात इम्प्लिमेंटेशन करून आम्ही त्याचं फ्युचर अजून चांगलं ब्राईट करू शकतो. तर माझी अशी इच्छा आहे की ज्यांनी कोणी केली नसेल किंवा करायची इच्छा असेल किंवा करता ज्याला येईल त्यांनी नक्की DMIT टेस्ट करावी आणि आपल्या मुलाचं फ्युचर ब्राईट करावं आणि चांगल्या रीतीने रिस्पॉन्स आणि गाईडलाईन आपल्याला मिळू शकतो. थँक्यू. माझं नाव गोवर्धन नागनाथ चव्हाण. माझा मुलगा प्रेम फिंगरप्रिंट टेस्ट आम्ही केलं. त्याच्यामधून आम्हाला त्याचे जे काही गुण आहेत त्याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली. त्याच्या स्वभावाबद्दल आम्हाला माहिती होतं पण त्याच्यावरती आम्ही ॲक्शन काही घेऊ शकत नव्हतो किंवा फिक्स समजत नव्हतं आम्हाला की तो कसा आहे.
पण ह्या रिपोर्टमुळे परफेक्टली आम्हाला समजलं की म्हणजे त्याचा स्वभाव काय कसा आहे आणि तो कुठल्या क्षेत्रामध्ये तो स्ट्रॉंग आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्याचं स्किल कमी आहे किंवा कसं ते स्किल वाढवता येईल याच्याबद्दल खूप चांगली माहिती आम्हाला मिळाली. आणि भविष्यात देखील म्हणजे त्याचा अभ्यासमध्ये त्याचा कुठल्या ह्याच्यामध्ये कसा अभ्यास करायला पाहिजे ते सुद्धा चांगलं आम्हाला समजलेलं आहे. आणि फ्युचर कॅरियरमध्ये सुद्धा कुठल्या क्षेत्रामध्ये कॅरियर घडवण्यासाठी ते सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे. एकूणच खूप म्हणजे त्याच्या कॅरियर घडवण्यासाठी किंवा भविष्यामध्ये त्याचा प्रगती करण्यासाठी खूप चांगला हा फिंगरप्रिंट रिपोर्ट आहे असं मला वाटतं. धन्यवाद. मी डॉक्टर गुलाबचंद शहा, माझं बाळेवे सोलापूर येथे हॉस्पिटल आहे. मी माझा नातू निलेश शहा यांच्याबद्दल पुकाळे साहेबाकडं विचारणा केली होती की ह्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या, कुठल्या लाईनला ह्याचं जास्त बुद्धी काम करू शकते आणि आपण कुठल्या लाईनला ह्याचं पुढं ह्याचं प्रोग्रेस आहे. आणि निश्चितपणे त्यांनी आम्हाला फार चांगलं असं मार्गदर्शन केलं. त्यामधून आम्हाला बरेचशा आमच्या नातवाच्या खोडी म्हणा किंवा त्याच्या क्वालिटीज म्हणा ह्या कळाल्या आणि त्यामुळं ह्याचा आम्हाला फायदा त्याच्या भविष्यामध्ये होणाऱ्या प्रगतीला निश्चित फायदादायक होणार आहे. Ankam, I'm studying in the Government Polytechnic College at the Trade IT and third year. I came with my parents for counseling and it is a really awesome experience and knowing what are my inborn qualities, and it is just like a mirror analysis for me, and I think these points or these strength points can make me very good at what I think or at what I can get success in my life.